नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या श्रावण चालू असल्यामुळे अनेक व्रतवैकल्य असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण विरहित नैवेद्य बनवावा लागतो, स्वयंपाक बनवावा लागतो। तर आज मी तुम्हाला अक्षरशः 10 मिनिटात होणारे कांदा लसूण विरहित छोले दाखवणार आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। कांदा लसूण विरहित छोले बनवण्याकरता इथे मी 2 टोमॅटो आणि 2 शिमला मिरच्या जाड चिरून घेतलेल्या आहेत। 1 पेर आलं लागणार आहे आणि इथे खडे मसाल्यांमध्ये 4 मिरी, 1 हिरवी वेलची, थोडीशी दालचिनी आणि 2 लवंगा लागतील। तसेच आता इथे वाटीमध्ये मी 7 ते 8 काजू आणि 1 टेबलस्पून मगज पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवलेलं होतं। तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचे आहेत। हे सगळे जिन्नस आणि याच्यामध्ये आता मी मूठभर कोथिंबीर घातलेली आहे। हे सगळं आता वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे सगळं आता छान वाटून झालेलं आहे। आता छोले बनवायला सुरुवात करूयात। हे छोले आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत। तर कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे आणि जे मगाशी वाटण बनवलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, याला आता थोडंसं तेल सुटलेलं आहे, छान उकळी पण आलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा छोले मसाला घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा गूळ घातलेला आहे। इथे मी 1.5 वाटी छोले घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता हे छोले याच्यामध्ये घालायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आता या छोल्यांमध्ये घातलं आहे आणि आता याला मी साधारण 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहे। छोल्यांना मी 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छोले छान शिजलेले आहेत। सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त आपले छोले तयार झालेले आहेत। अक्षरशः 10 मिनिटात मस्त छोले तयार झालेले आहेत। मुख्य म्हणजे याच्यामध्ये कांदा लसणीचा वापर केला नसला तरीही हे छोले चवीला खूप अप्रतिम बनलेले आहेत। हे छोले सर्व करताना वरनं मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। तेव्हा तुम्ही श्रावणात नैवेद्याकरता हे छोले नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।